नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आज आपण अक्षय तृतीये संबंधीची ज्योतिषीय आणि धार्मिक माहिती ही समजून घेणार आहोत. प्रतिवर्षी वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया असते. अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक सर्वश्रेष्ठ असा शुभ मुहूर्त असतो आणि म्हणूनच या दिवशी नवीन संकल्प, नवीन शुभ कार्याची सुरुवात, धार्मिक आणि मांगलिक कृत्ये, त्याचबरोबर वाहन, वास्तू इत्यादींची खरेदी, नवीन व्यापारारंभ हा केला जातो. त्याचबरोबर आपल्याकडे अक्षय तृतीयेला सुवर्णादी अलंकार आणि धातू यांची खरेदी ही सुद्धा आवर्जून केली जाते, कारण हे आपल्याकडे अक्षय राहते असे मानले जाते आणि म्हणूनच या दिवशी सर्व प्रकारची शुभकर्मे ही केली जातात. यंदा म्हणजे सन 2026 मध्ये अक्षय तृतीया नेमकी कधी आहे आणि त्या पाठीमागे शास्त्रीय कारणे काय आहेत याची माहिती आज आपण समजून घेणार आहोत. यंदा म्हणजे सन 2026 मध्ये दिनांक 19 एप्रिल रोजी रविवारी अक्षय तृतीया असणार आहे. 19 एप्रिलला रविवारी सकाळी 10:50 द्वितीया ही तिथी असणार आहे आणि त्यानंतर तृतीया तिथीला प्रारंभ होणार आहे. ही तृतीया तिथी 20 एप्रिलला सोमवारी सकाळी 7:28 असणार आहे. म्हणजे 20 तारखेला तृतीया ही तिथी अत्यंत अल्पकाळ असणार आहे. शास्त्रीय मतानुसार जर अक्षय तृतीया द्वितीयायुक्त तृतीयेच्या दिवशी आली तर अशा वेळी जर तृतीया तिथी ही मध्यान्हपूर्व काळामध्ये सुरू होत असेल तर अशा वेळी त्याच दिवशी अक्षय तृतीया सण साजरा करावा असे शास्त्रात सांगितलेले आहे आणि पंचांगात सुद्धा 19 एप्रिल हीच तारीख अक्षय तृतीयेसाठी सांगितलेली आहे. म्हणून यंदा अक्षय तृतीया ही 19 एप्रिल 2026 रोजी असणार आहे. या दिवशी पितृतर्पण करण्याची परंपरा बहुतांशी घरांमध्ये ही पाहायला मिळते. या दिवशी पितृतर्पण करावे. पितृतर्पण ज्यांना जमणार नाही त्यांनी किमान तिलतर्पण तरी करावे, ज्यायोगे आपले पितर हे तृप्त होऊन आपल्याला आशीर्वाद देतात. या दिवशी जलदानाचे महत्त्व हे सुद्धा सांगितलेले आहे, कारण या दिवशी या महिन्यामध्ये उन्हाळा हा अत्यंत तीव्र असतो. वैशाख वणवा अशी आपल्याकडे म्हणच आहे आणि म्हणून या दिवशी जलाने भरलेला कुंभ आणि त्याचबरोबर वारा घेण्यासाठी पंखा हे ब्राह्मणांना किंवा गरजूंना देण्याची परंपरा आपल्याकडे सांगितलेली आहे. या दिवशी श्री परशुराम जयंती, त्याचबरोबर हयग्रीव जयंती, नरनारायण जयंती आणि अन्नपूर्णा जयंती सुद्धा असते आणि म्हणून सुद्धा अक्षय तृतीया ही अत्यंत महत्त्वाची मानलेली आहे. अक्षय तृतीया हा मुहूर्त अत्यंत श्रेष्ठ आहे. या दिवशी इतर कोणताही मुहूर्त पाहण्याची विशेष गरज नसते. या दिवशी केलेल्या कर्माचे पुण्य हे सुद्धा अक्षय म्हणजे कधीही क्षय न पावणारे म्हणजे नाश न पावणारे असते आणि म्हणून या दिवशी विशेषत्वाने पूजा अर्चा, जपजाप्य, होमादी कृत्ये, धार्मिक कृत्ये आणि दान देण्याची परंपरा ही आपल्याकडे सांगितलेली आहे. या दिवशी अन्नपूर्णा जयंती सुद्धा असते आणि म्हणून या दिवशी अन्नपूर्णेची पूजा म्हणजेच आपल्या चुलीची पूजा करण्याची प्रथा आपल्याकडे आहे. आता शहरी भागामध्ये चुली नसतात, परंतु गॅस शेगड्या असतात. त्यांनी आपल्या गॅस शेगडीची पूजा केली तरी सुद्धा चालते. गॅस शेगडीची किंवा चुलीची पूजा म्हणजे अन्नपूर्णेची साक्षात पूजा केल्यासारखी आहे, कारण त्यावरच आपण आपले अन्न शिजवतो आणि त्यावर आपला उदरनिर्वाह चाललेला असतो. लक्ष्मी प्राप्तीच्या दृष्टीने या दिवशी लक्ष्मीची विशेष आराधना ही सुद्धा अत्यंत श्रेष्ठकर अशी सांगितलेली आहे. या दिवशी आयुर्वेदिक वृक्षांची लागवड ही सुद्धा केली जाते, त्यामुळे त्यातील औषधी गुणधर्मांची वृद्धी होते असे सांगितले आहे. त्याचबरोबर बागायतदार या दिवशी आपल्या फळबागांची लागवड ही सुद्धा करत असतात. अक्षय तृतीया या दिवशी महर्षी व्यासांनी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली अशी सुद्धा आख्यायिका पुराणामध्ये सांगितलेली आहे आणि अक्षय तृतीयेच्या दिवशीच श्रीकृष्णाने वनवासात असलेल्या पांडवांना अक्षय पात्र दान दिल्याची कथा मदन ग्रंथ या ग्रंथात दिलेली आहे. यात असलेले अन्न हे कधीही संपत नसे आणि त्यामुळे पांडवांना वनवासामध्ये भोजनाचा त्रास हा जाणवत नसे. आता अक्षय तृतीयेला काय करू नये हे सुद्धा आता आपण जाणून घेणार आहोत. अक्षय तृतीयेला केलेली कर्मे ही कधीही नाश न पावणारी असतात आणि म्हणून या दिवशी अभद्र भाषण करू नये,
खोटे बोलू नये. घरामध्ये या दिवशी भांडण तंटे वादविवाद करू नये. अशाने हे सुद्धा कृत्य हे अक्षय म्हणजे कधीही नाश न पावणारे ठरते आणि म्हणून या दिवशी सर्व प्रकारचे मंगल कामना करून आणि आनंदाने हा दिवस साजरा करावा, ज्यायोगे हे अक्षय पुण्य आपल्याकडे राहणार आहे. अशा रीतीने आज आपण अक्षय तृतीयेविषयीची ज्योतिषीय आणि धार्मिक माहिती समजून घेतलेली आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ज्योतिषीय विषयासह. तोपर्यंत नमस्कार.